राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आता जुऱ्याला म्हणजे आपण ट्रॅक्टर घातला होता, हात ट्रॅक्टर, तर आता त्याच्या पुन्हा आपल्याला बैलांनी नांगरायचे। तर आपल्याकडे आवत नसल्यामुळं मग आज मामांचं खिलारी बैल दाखवलं होतं पहा, ते मामा आज आपल्याकडं आवताला आलं ते। तर चला आता मामांचं बैल गेलंच पुढं आणि आज आपल्याला धरायची आवत चिखलासाठी। तर मित्रांनो, कसं आहे, आपल्याकडं जुऱ्यात आवत झुपून जात नाही, त्याच्यामुळं सगळी सरजाम आपल्याली म्हणजे वाहून यायला लागतात खांदेवर डोक्यावर, आणि मग वावरात गेलो तर झुपता येते ती। चला आता इथं हा त्या मामांचा लोखंडी नागर आहे, ते बैल गेलंच मामांचं पुढं, आणि हा लोखंडी नागर आहे, आता हा खांदेवर येऊ आपण इथून। तर मित्रांनो, आता हा लोखंडी नागर खांदेवर घेऊन चालू आहे। पक्का जड आहे मित्रांनो, हा नागर पक्का खांद्याला टोचत आहे। पण मग आता काय करणार, शेवटी खांदेवर असं न्यायला लागत आहे खाली ना, रस्त्याला आणून जायच ना। तो ट्रॅक्टरच आपण नेला होता, तो कसं तरी इकून उचल तिकून उचल असा केला होता। मामा गेलंच पुढं निघून, बराचसा टाईम झाला मित्रांनो। आता किती नांगरायचं होतं काय माहिती आहे, पार 11:30 वाजले ती। पक्का जड नांगरी हा। तर चला आता आपण वावरापाशी पोचलो आहे। हे बैल बांधलं तिकडं वावराच्या कडाला, हा लोखंडी नांगर तिकडं आणून ठेवलं आहे। हा नांगर केवढ्याचा घेतला आहे हो? 4,000 12 आणि कुठं घेतलाय? पोसून द्याला। चला आता याची 37 किंमत, हा, पण मग भाडा त्या धरून 4,000च्या पुढं। तर आता ह्या झोपायचं काम झालं आहे। तर मित्रांनो, ह्या आऊत झोपणामध्ये ह्याही आला पाहिजे आऊत करायला। हा कोडक आहे, हा या कोडका याला बरोबर आता ती साखळी, आणि ह्या नांगराची विशेषतः अशी आहे ना, तर याला काय रूमला विमना लागत नाही, डायरेक्ट रेडीमेड राहत आहे ना, डायरेक्ट रेडीमेड राहत आहे। तेव्हा आता मामाचं झालं त्या झोपायचं काम, साखळी वळून त्याच्यामध्ये बरोबर। आणि ही एक कला आहे मित्रांनो, ही कला ही आलीच पाहिजे, याचा काय रूमला विमना फिट नाही करायला लागत ना। नाही रूम नाही, ते राहते त्याला, त्या सगळं खोलून आणतात, हां हां हां। आपण फिट करायचं इथे आणून। आता बैल चारून आणलं ना बैल, हा, बैला चार वैरण राहते ना, वैरण घातली ते काय आपलं काही भरपूर चरायचं जागा आहे ना। हा। तर मित्रांनो, आता ह्या वावरात सध्या इथं धरायचे आपण। इथं ट्रॅक्टर घातला होता, पण मग इथं ट्रॅक्टर टाईम झाला होता, त्याच्यामुळं ट्रॅक्टर आपण इथं एवढं काही जास्त म्हणजे नाही फिरवलं ना। तर आज पावसाची रिमझिम ही चालूच आहे, त्याच्यामुळं मग रेनकोट आणला मी आज, प्लास्टिकचा गेले। तुम्ही आणलाय ना रेनकोट? मग आऊत करायला लागत घोंगडीपेक्षा मग त्या बरं आहे का नाही। चला आता मामा झुपीत तोपर्यंत मग मी आहे ना इथं जरा या पाणी फिट करतो, त्या दगड्यात ना त्या वर टाकीतो। हा, जो आणू का जो वरच राहिला आहे, वर नेला होता, मला तुम्ही सांगितलं नाही। चालाय आता बैलाली मुसकी घालायचं काम, ह्या मुसकी राहतात मित्रांनो, ह्या बा या अशी सुता नाही राहते ती। हे काय घालतो तो? इकडे तिकडे तू तोंड टाकून नाही का, हे हिरवा दिसताय ना। हा, मग ते सारखे मग चालते ना, मग इकडे तोंड टाक तिकडे तोंड टाक, हा व्यवस्थित बनायचं, तरी खाता येत नाही ना। मग चरायचं काय आपण आवाज झाले सोडतोच ना चरा। चला झोपावं जवळ तर मित्रांनो, आता आवत आडे मामांचं बैल आवताला कसं चालतं हे पण मी आपल्याला दाखवणार आहे। आपण बैल दाखवलं होतं, पण त्यांचा आवत नव्हता दाखवला अजून, नवीनच शिकेल्यात ना, 1-2 महिने झाला असेल ना शिकून, पण मग चालायचं आहे का नाही चांगली। या एवढा आवणी केली म्हणजे, आणि त्या आता जशी जास्त दिवस तशी त्या पार बैल गाडल्या चालतील, खायला चालतील, नवीनच विद्यार्थ्यासारखा मित्रांनो राहत आहे। चला आता झोपायचं काम चालू आहे, आणि हा लोखंडी नांगर आहे, लाकडी नांगर राहतोय, पण मग त्याने घेतला हौसा ना, म्हणजे तो कसा चांगला राहतोय। 4,500 पडलाय तरी, मग ते वाड्यात थोडंसं 4,000 म्हणते ते। आणि मित्रांनो, कसं आहे, आता मी गेलो असतो झोपला काय, पण मग नवीन माणसाला त्या कधी कधी मग समजा वफडायचा घाबरतात नवीन ना, त्याच्यामुळं मग त्यांची सराव आहे ना, तशी काय वफडत नाही तेवढी। पण आमचा राणे नवीन येतील आज, ह्या नवीनच वाटत आहे ना जरा, त्यांची सराव आहे। आणि आता जुखान देऊ टाकला, आता तशी ह्या खिलारी पाहिला लय हुशार राहतात गाव, या हा लय हुशार राहतात। एकदा तास लागले, तास सोडते नाही ती।
तर मित्रांनो कसं आहे एक हाती राहते ती आणि मग दुसरा माणूस गेलो ते नवीन ओळख राहत नाही मग त्याच्यामुळं मग मी थोडा जवळ नाही गेलो. आता मामाने झुपल्या ते आणि लईच त्रास करायला लागला तर मग मी होतोच म्हणायला इथं. तर ज्योती द्यायचं काम चालू आहे आता. अशा प्रकारे हे आपली गावठी हे म्हणजे गावठी बैलांचा आऊत आणि खिलारी बैलांचा काही एकच शेवटी फक्त खिलारी आणि त्या गावठी डांगी. काल आम्ही नांगर झुपलाच पण तो नांगर त्या बैलाला आला नाही मग त्याच्यामुळं असं लोखंडे आणलं तो लाकडी नांगर म्हणजे बारीक खेळ घ्यायचा होता त्याच्यामुळं मग हा थोडा मोठा नांगर येईल मग तो जरा बारीक होता ना. तर मित्रांनो कसं ह्या नांगराचा लांब आखूड ह्या आऊत करायला कळायलाच पाहिजे नाही तर मग नांगर खाली लागत नाही नाही तर मग जास्त लागत आहे. आता काय लांबलं आहे का जरा लांब त्या करायचे लागत नाही ना. हा हो दे काय नाही एवढं. आणि नांगर लागायला लागलं ना लई जबरदस्त खाली लागत आहे मग ते थोडासा लांब व्हायचे थोडा लागत नाही आता ना. आणि आपली वावर आपाडीच होती. चला आता हे बा अशा पद्धतीनं मामांचा आऊत ह्या चालू झाला आता. पहिलाच तास नेला आताची. हे पहा आता याचं चिखल करायची आपली चालणी बैलांची चांगली आहे. तर आता वावरांमधून काड्याकुड्या काही कडाम्यारणी दगडा राहते तर त्या काड्याकुड्या वाहून येतात दगडा काही अशी खचून येतात खाली पावसामुळं जिरीने. तर ते आता आपण थोडीशी निसून टाकू. इकडे चालाय मामांचा आऊत मस्त जवळजवळ अर्धा वावर त्यांनी नांगरलाय. हे बा एकदम रुबाबात ही बैलांची चाल मी पहा अर्धा वावर जवळजवळ नांगरलाय त्यांनी. तर हे पहा अशा पद्धतीनं एकदम रुबाबात चालत होते बैल पहा. आणि अवताला एकदम हुशार जनावर राहतात. त्यांची मेहनत पण मी आपल्याला दाखवली कशी राहते ती. मेहनत पण भरपूर आहे खायला पण त्याला भरपूर राहत आहे. बारीक बारीक खेकडी राहतात पहा या वावरामधून त्या बातांच्या लई नुकसान करतात ती बेरकडी खेकडी ह्या पहा ती वावरा हा या चिकाटच राहतात दुसरी नाही चिकाट. तर आपण हे वावर मामा तर थोडा चिकट आहे वावर. आता काही वावरात चिकट राहते आणि वावरात पाणी आपण मापात धरलं आहे म्हणजे जास्तही पाणी नाही धरायला लागत चिखलाला ताज दिसायला लागत आहे. आपण इकडं ही सांड आहे ना सांडीवर फडका टाकून तुंबून घेतला आहे. आणि आता मागं जो अवकाळी पाऊस झाला ना मित्रांनो त्या पावसानं थोडासा बांध तिला आपला गेला आहे दसला आहे. मी तर आपल्याला नेहमीच सांगतोय पहा ह्याही साईडनं झाडा ह्याही साईडनं झाडा आणि मध्ये एकदम अशी दरी आणि ह्या दरीतच आपली ह्या वावर आहे ती वरही वावर आहे ती पण झाडा चौकून एकदम अशी सांजोरी दिसते पा मध्ये अशीच पद्धतीनं इकडे ह्या शेत आहे आपला. आणि मी बऱ्याच वेळेस दाखवले मित्रांनो आपल्या वावरांच्या वरच्या साईडनं एकदम घनदाट असं जंगल आहे हे बा. आणि या झाडांमध्ये जर गेलं ना तर एकदम असा थोडासा असा काळोख दिसतोय कारण ह्या पूर्ण अशी वर पूर्ण ही नेल्यात अशी ह्या पहा. कारण जास्त काही इथं म्हणजे असा सूर्यप्रकाश जास्त काही येत नाही आणि परिणामी काय होतं मित्रांनो आणि या झाडांच्या उशाडाना यांच्या खाली गावात पण नाही जास्त होत ह्या पहा. एकदम असा म्हणजे थोडक्यात गावात उगलाय जास्त नाही हे बा. पूर्ण अशी या झाडा इकडं पूर्ण अशी दाट येते आणि ह्या खाली आपला वावरात इकडं. आणि ह्या जे आपला भाताचा रोप आहे ना याला थोडासा असा मागं पिवळेपणा आला होता थोडा पिवळा झाला होता पण त्याला आता आपण 2-3 दिवस झालं खत टाकलं आहे युरिया खत पण त्याच्यामुळं त्याचा पिवळेपणा आता थोडासा म्हणजे कमी झाला आहे. एवढा काही त्या पिवळा राहिला नाही हळूहळू त्याला खत म्हणजे खताचा पावर आला आहे. आणि लगेच आपण माणसं भेटले का खणून घेणार आहेत. आणि बरेचसे मित्र म्हणतात तुम्ही कोणत्या जातीचा भात करतात तर हे याराना जातीचा भात. आणि भात अशात ना मित्रांनो लई जाती आहेत. आता भाताच्या जाती म्हणजे भरपूर आहेत आता त्याच्या मला पण काही नावं सांगता येणार नाही. आता पाऊस आलाय पहा थोडासा मामा रेनकोट घालून घेता ना हा घ्या घालून हेच भिजून जायचं काम कपडे ओली करून राहते ना.
तर आता मला रेनकोट घालून घ्यायला लागतोय. आता पावसाची रिमझिम आज येतेच आहे का नाही. हा हा पाऊस वाढतं काय करतो नाही का. त्याचा बराच आणि पाऊस वाढला तर आपल्या आवनी बंद करून टाकेल. हो ना कारण येणार लय पूर राहतोय. आलो दूर असं म्हटलं जुरा आणि धावते वावर ना. धावते वावरा. चला आता मामा हे रेनकोट घालतं ती आणि मला घ्यायला लागणार आहे घालून. थोडीशी बायली तेवढी विसरती. तंबाखू मग नाही खाते ना. तंबाखू नाही बसेल राहायचं. नाही जाऊ दे काय नाही एवढं. आता म्हशीर तर जात असते त्याच नाही का. हम्म. थोडीशी म्हणजे बैलाली विश्रांती म्हणून त्याला बाई पाहिजे ना. हा विश्रांती म्हणून. आता आपल्या गावावरून बघा त्या राहत आहेत नाही का. थोडीशी तंबाखू खातात मग गाय खा आपलं आपलं गावठी आवाज करी. हा हे थोडीशी बायली विश्रांती तेवढीच. चेन असेल ना त्याला. ते नाही ना म्हणजे हात आहेत ना हम्म. ते डबल येते त्याच्यामध्ये एका टाळला मोठा मोठा झाला का लवकर यार मला किती चराय झालंय. नाही करायचं झालंय. त्याच तिथं एक साल वाघ असं बरं का. हा मी इथं सवार कसं आलो का हा त्या ट्रेनमध्ये बसेल तिथं. हा इथं राहत आहे शक्यतो. आणि आमचा 5 वाजता ना आम्ही हा आलो रामाच्या आईन मी. हा तर त्या तिथं गुरकायला लागला त्या- शेळी असं ना 5 वाजताच गुरक गेलो पळून म्हणला बकरू आहे शेळी लगेच येईल म्हणला. मग इकडे जंगल आहे त्यामुळे ह्या वाघाचा वापर आहेच. असं दर्रे आहे ते जंगल आहे हम्म, चौकट. हम्म, हम्म. रोप ताडबाजी. रोप मस्त आहे ना. नाही रोप चांगलं झालंय. बराच पिवळा पडला होता पण खत मारलाय ना. तर मारले ते आता नाही मोठा आहे त्या मोठा येईल बारीक बारीक मोठ. हम्म. पाहू जर उघड उघड असलं तर मग घेऊ करून नाही का. हा चला आता थोडा वेळ मामानी बाईला थोडीशी उभी केली ती थोडी विश्रांती. त्यांनी रेनकोट घालून घेतलाय. चिखलाचं काम बेकारच का हो. शिकलो ना काम लईच. तरी काठ कुठं नाही मी लई निसून टाकलं ती. आता या खाकऱ्या बा काढायला किती याच्या खाकऱ्या पडल्या होत्या. ते आपेडे असल्यामुळं त्या आता चिकट एकदम चिकट जाऊ आहे ना. गोळ 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 होतं. जाऊ द्या काय नाही जनावरली तकलीफ नाही त्याची वज आपला हे करून. चला आता बरंचसा आता किती वाजला असेल हो. हो ना बरं किती वाजले. जाऊ दे काय नाही बोला काय नाही. आपण आपल्याला टाईम इथं मोबाईलमध्ये भेटेल आपल्याला टाईमपास. आहे मोबाईल पाहिजे काही मोबाईल आहे का तुमच्याकडे. मोबाईल आहे ना. मामा काही मोबाईल आहे साधा मोबाईल. पुन्हा आपल्याला पाहिजे चारा टाईम तर ते आता काही सवय एक वाजले. सवय पाहिजे ना. काय नाही चरतील चराय भरपूर आहे पण मग पुन्हा ये असा पका लांब ना हो. आहे ना जवळजवळ तुम्हाला 1-1.5 किलोमीटर चालतं याला का 2-1 किलोमीटर असेल. जवळजवळ 1 तासाच्या पुढं जायला लागत आहे. 2 किलोमीटरवरून मामा चालत आलं ते आता. तर मित्रांनो या वावरांमध्ये आपण हात ट्रॅक्टर घालून घेतला होता. गावाला जास्त होती ना त्याच्यामुळं. आणि मग आज आपण नांगर पण घालून घेतोय. आणि आज आलेच मामा मदतीला. चला चिखलाचं काम आता आपल्याला भात लागवडला सुरुवात करायची. आणि भात लागवड चालू जाईल तर 2 ते 1.5 दिवसामध्ये आपली भात लागवड पूर्ण होईल. तर चला आता काही माणसं पण आपल्याला मजुरींना पाहायला लागतील. आणि हा एक छोटा व्हिडिओ मी आपल्यासाठी कसं वाटलं मित्रांनो आजचा व्हिडिओ ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवर नाही असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करू. चला एक लाईक करायला विसरू नका. पुन्हा एकदा सगळ्यांनी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो. जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय.